घडलेला एक फार जुन्या काळातला नाही, अलीकडचा आहे. मग तेव्हा हे समाज सुधारण्याचे मुद्दे थोडे बाजूला पडले. आता मी भाजपला सोडलं म्हणून मी काय हिंदुत्व नाही सोडलं आणि सोडणार नाही. पण त्यांचं जे काय चालले थोतांड, हे हिंदुत्व आमचं हिंदुत्व नाही हे मला कळलं म्हणून मी त्यांच्यापासून दूर झालो. आता माझ्यासमोर परत ते बुरसटलेले हिंदुत्ववादी जर उभे राहणार असतील आणि त्यांच्याशी मी लढत असेल तर तुम्हाला कदाचित हे वाटणं स्वाभाविक आहे की माझं हिंदुत्व हे प्रबोधनकारांचं हिंदुत्व आहे. हिंदुत्व हिंदुत्वच आहे. हे कोणावरही अन्याय करणारं हिंदुत्व नाहीये, अजिबात नाहीये. यांचं जे काय चालतं मोदींचं, निवडणुकीपर्यंत सबका साथ आणि निवडणूक जिंकल्यानंतर मित्राचा विकास, हे आमचं हिंदुत्व नाहीये. आज या कठीण काळामध्ये म्हणजे यांनी एवढा नालायकपणा केलेला आहे की ज्या शिवसेनेने तुम्हाला कठीण काळामध्ये साथ दिली, सोबत दिली, संगत दिली, काय तेव्हा सत्ता काय आहो, आपले महापालिका निवडून येणं, एखाद दुसरा आमदार येणं, खासदार एक दोन निवडून आले म्हणजे स्वप्नवरच वाटत होतं. राज्यामध्ये आपले आमदार निवडून आले, मुख्यमंत्री झाले, पंतप्रधान तर खूप अवघड किंवा अशक्यप्राय गोष्ट होती. मग वाजपेयी पहिले पंतप्रधान झाले, 13 दिवसाचे काय होईना पण पंतप्रधान झाले. केवढं अप्रूप वाटलं होतं की जणू काय आता स्वर्ग दोन बोट काय, जणू काय स्वर्गातच आलो असे ते सगळं वातावरण होतं. एकूण शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या आयुष्यामध्ये युतीच्या काळात सत्ता किती काळ आमच्याकडे होती. एक कठीण काळामध्ये आम्ही त्यांना साथ दिली होती. हे तिकडे माडीवरती चढले आणि आम्हाला लाथा घालायला लागले. हा जो काही आपमतलबीपणा आहे हा देशाला म्हणजे केवळ आपल्यालाच नाही तर देशाला घातक आहे, संपूर्ण देशाला घातक आहे. आणि म्हणून तुम्ही संस्था ज्या काम करतात निस्पृहपणाने, काय व्हायचं मला काय नको रे पण तुझं वाईट होऊ नये ही माझी इच्छा आहे, ही माझी तळमळ आहे. तुमचं लोक का ऐकतात? कारण त्यांना माहिती आहे हा मत मागायला नाही येत, हा माझं मत बनवायला येतो. मत बनवणं आणि मत मागणं ह्याच्यामध्ये फरक आहे. तुम्ही मत बनवणारी लोक आहात आणि त्यामुळे तुमचं महत्व फार मोठं आहे. जिथे आम्ही पोहोचू शकत नाही, ठीक आहे ना, असं धरून चला की जाहीर सभा आहे, ह्या तर मला रोज मी लहानपणापासून बघतच आलेलो आहोत. पण तुम्ही जे काम करता ते घरोघरी जाऊन करता म्हणून लोक तुम्हाला, कदाचित राजकारण्यांना ते दार उघडत नसतील पण तुम्हाला दार उघडतात आणि आपुलकीने तुम्ही त्यांची विचारपूस करता म्हणून तुमचं फार महत्व आहे. आणि म्हणूनच आजचा हा जो काही कार्यक्रम केला, तुम्ही सुद्धा कोणत्याही राजकारणी पक्षाच्या राजकारण्याच्या वळचणीला न जाणे तुम्ही सगळे लोक आम्हाला आमंत्रित करताय, तुम्ही आमच्या सोबत येऊ इच्छित आहे म्हणजे नक्कीच ही क्रांतीची सुरुवात होते. ही क्रांतीची सुरुवात होते. आणि तुम्हाला नेमकं काय करायचंय उल्काताई, बाकी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्याकडनं आणखीन मी समजून घेणार. आपण एकदा दोनदा बसलो होतो. फक्त जरा आज सुद्धा मला थोडीशी घाई काय की तुमच्याशी बोलताना घरी माझ्याकडे महाराष्ट्रातून बाकी आलेले लोक मला दिसत आहेत. आता रोज माझे त्यांच्याशी गाठीभेटी सुरू आहेत. तुमचं महत्वाचं काम काय आहे की जनतेला भ्रमातून बाहेर काढणं. आणि भ्रम कोणता आहे की असं धरून चला की आता ही प्रचारची सभा आहे आणि आम्ही सगळे राजकीय पक्षाचे वेगवेगळे लोक सगळे नेते इकडे आलेलो आहोत आणि मी जर तुम्हाला सांगितलं की तुम्ही मला मत दिलत तर मी तुम्हाला चंद्रावरती घर देईन, तुम्ही काय बोलाल? जुमला नाही, यांना विचारा. देताय तुम्ही? देणार? तुषारजी तुम्ही तर महात्माजींचे पंटू आहात, उल्काताई तुम्ही मोठ्या समाजसेवी आहात, निखिलजी तुम्ही आहात, चंद्रावरती घर नाही देऊ शकत? मी देतो घर तुम्हाला. मग तुम्ही विचार काय करता, अरे चंद्रावरती घर मिळणार नाही मला पण माहिती आहे, सगळे नाही म्हणते पण हा हो बोलतोय. मग ह्याला दिलं तर मिळणार नाहीच आहे पण ह्याला दिलं तर हा हो बोलते. एकदा देऊन बघू ना, मिळालं घर तर. आणि मग त्याच्यानंतर निवडून दिल्यानंतर मग तुम्ही काय म्हणालात आता, ए चुनाव के दरम्यान ऐसे जुमले करने ही पडते हैं. मग त्यांचे अच्छे दिन आएंगे वो गले की हड्डी बन गया. अरे शाकाहारी माणसाच्या गळ्यात हाडं अडकायला लागली.